श्री गणेश झाले संघाचं खातं फायनलची मॅच कोण जिंकणार दिशांसर ही ट्रॉफी ग्रँड फिनाले एका बाजूला संघ विराट दुसऱ्या बाजूला टायटन्स असा संघ आणि नक्कीच सकाळपासून सर्व सामने चांगले दिशांसर झालेत हे देखील मॅच तुम्हाला सर्वांसाठी चांगलीच पाहायला मिळाली पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच ओके 2 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा आल्यात आणि नक्कीच फायनलची सुरुवात तर चांगली झाली आहे पहिल्याच 2 चेंडूवरती दिशांसर 3 धावा आपण पाहिल्यात आणि नक्कीच एक चांगली सुरुवात फायनलची मॅच 3 षटकांची लढत असेल आपण पाहिलं तर नक्कीच कोण जिंकणार एक चमचमती ट्रॉफी नक्कीच खूप सारे संघ होते 12 संघ होते त्याच्यातून 2 संघ टफ फाईट एकामेकासमोर फायनलच्या मॅचेस चांगला फटका देखना फटका पाहायला भेटतोय आणि नक्कीच काय क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण ही एक जमेची बाजू असते ती मात्र चांगली लिलिया पार पाडली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावसंख्या 5 एक मिनिट नक्कीच 4 चेंडूचा खेळ संपन्न होते आणि धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले नक्कीच दोन्ही बॅटर दमखम दाखवले चांगला फटका देखना फटका फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाले चुकीला माफी नाहीये चुकी होते आणि बॅटर आउट होते गॉन सुशांत थोडासा या टुर्नामेंट बघितलं तर चांगला खेळ राहिला होता परंतु दुर्दैवीरित्या फलंदाज बाद झालाय आणि नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी जर फॉलो थ्रो मध्ये चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं लाजवाब कामगिरी राहिली आहे न्यू बॅटर चैतन्य येतोय हलक्याने स्टीअर केलंय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मार्गस्थ झालाय एका धावेसाठी पहिल्या षटकाची सांगता होते अंत झालाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 6च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये 6 धावा मात्र कुठल्यात दुसरं षटक ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा आपण जर पाहिली तर नक्कीच ओमकार ने संपूर्ण या टुर्नामेंट मध्ये दमखम दाखवले परंतु ही मॅच निर्णायक असेल कारण का कोण जिंकणार 1 नंबरची ट्रॉफी कोण जिंकणार 2 नंबरची ट्रॉफी येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये त्याचा निकाल आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल हलक्याने चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल केलंय एका धावेसाठी पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते संघाचं जर पाहिलं तर धावफलक पुढे जाते धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती या ठिकाणी बॅटर आउट असेल मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी आपली विकेट मात्र बहाल करतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर येऊन थांबली आहे या ठिकाणी 7 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी राहिली आहे नक्कीच या देखील मॅच मध्ये आपण त्याला पाहू शकतो पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न तर यशस्वी झाला एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावणीचे संघाचं धावफलक पुढे सरकेल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आपण जर पाहिलं तर 8 या आकड्यावरती पुन्हा एकदा तोच प्रयत्न यशस्वी झालाय काय 1 धाव मात्र नक्कीच मिळते धावसंख्या 9 या आकड्यावरती म्हणजेच आतापर्यंत कुठेतरी एकेरी दुहेरी धावा घेण्याचा मानस असेल आपण पाहिलं मागच्या 5 ते 6 मॅच मध्ये कुठेतरी बाउंड्री आली नाहीये शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये एखादा चौकार येईल का प्रेक्षकांचं मनोरंजन करेल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल
चला सुरुवात करायची आहे. चला धावसंख्या पाहिली तर 8 वरती जाऊन पोहोचली आहे. एक तुम्हा सर्वांचा खेळ लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट, ज्या खेळाने तुम्हा सर्वांना या ठिकाणी यायला भाग पाडलं. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. एकच धाव मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्या 10. आतापर्यंत जर पाहिली तर धावसंख्या 1-0. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा तोच प्रयत्न. या ठिकाणी चांगला प्रयत्न तर केलाय. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 2 षटकाची सांगता होते, अंत होतोय. धावसंख्या 11. शेवटचं षटक हाणामारीचं स्लॉगवरचं. या देखील षटकामध्ये चौकार येणं महत्वाचं असेल, कारण का फायनलच्या मॅच जर चौकार आला तर आठवडीतला चौकार असेल, कारण का मागच्या 7-8 मॅच मध्ये एक देखील चौकार दिशांसर आला नाहीये. या मॅच मध्ये नक्कीच शबरीशचा खेळ बहारदार संपूर्ण टुर्नामेंट मध्ये राहिले. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. नक्कीच चला शबरीश पहिल्या चेंडू पहिल्याच 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या एका डझनावरती जाऊन पोहोचली, म्हणजेच 12 या आकड्यावरती. जरी 17-18 धावसंख्या बनली तरी सुद्धा एक चांगली मॅच, एक टफ फाईट मॅच, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर दीपेश आहे नॉन स्ट्रायकर बॅटर. शबरीश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या 12. दोन गटांच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी चांगली पार्टनरशिप बीट होताना आपण पाहतोय. तर या स्पर्धेच्या शेवटच्या मॅच साठी सर्वांनी आदरणीय स्थानिक आमदार सर्वांनी बानर साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनाले साठी श्यामनगर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या दुसऱ्या पर्वाच्या फिनाले साठी सन्माननीय स्थानिक आमदार बानर साहेब उपस्थित झाले. त्यांचंही या स्पर्धेदरम्यान आपण सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आदरणीय सन्माननीय बाळा नरसाहेब आपल्यामध्ये या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने नक्कीच स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच शबरीश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलाय. काम फील्ड देखील झालंय. नक्कीच फॉलो थ्रो मध्ये फील्ड झाला. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 13. धावसंख्या 13. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करूया. चला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्थानिक आमदार अगदी मान देऊन वेळ काढून या ग्रँड फिनाले साठी उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हावं.
धावसंख्या 13. चला मॅच ऑन करायची आहे. किती बॉल बाकी आहेत रे? ए मित्रा, हे किती मित्रा बॉल किती बाकी आहेत? किती बॉल बाकी आहेत? आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या मॅच मध्ये धावसंख्या 13. पुन्हा एकदा 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या 15, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्याच चेंडूवरती एक दमखम दाखवलंय, माफ करा, चौथ्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला भेटला. धावसंख्या 15. चला थोडीशी घाई करा, थोडासा विलंब देखील होतोय या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर नक्कीच अगदी मान्यवरांची मांदी अळी देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. दिशांत सर सकाळपासून जर पाहिलं तर नक्कीच खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देखील देऊन गेलेत. आणि नक्कीच एक वाखाणण्याजोगी स्पर्धा म्हणजेच आपण पाहतोय श्यामनगर चॅम्पियन ट्रॉफी 2025 मानाची स्पर्धा. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बॅटर आउट होतोय. डायरेक्ट हिट झाला, काम फिट केलंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या मात्र झाली आहे. एक बॉल बाकी असेल. धावसंख्या 15. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहिली तर 15. तर या स्पर्धेसाठी सन्माननीय फक्त एकच चेंडू बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील. त्याच्यानंतर नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आमचे मोठे बंधुराज दिशांत कातुर्डे सरांना आपण ऐकणार आहात. आणि या इनिंगची सांगता देखील ते करतील. कारण का एक तळा तालुक्याचा बुलंद आवाज आज जोगेश्वरी नगरीमध्ये घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच धावसंख्या 15. नक्कीच या स्पर्धेने तुम्हाला सर्वांना खूप काही दिले. चांगलं प्रेम, चांगला मित्र परिवार देखील दिले. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट दिशांत सर. आणि त्या खेळासाठी आज सकाळी 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जरी रात्रीचे 11 वाजले असे किंवा 10:30 तरी सुद्धा अजून एकही माणूस त्या ठिकाणी हल्ला नाहीये. आणि हीच मोठी गोष्ट आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धावसंख्या झाली आहे. आता मात्र 16 धावा, 17 धावा पाहिजेत. धन्यवाद. 17 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय विकी शेट्टे, रोशन कविटकर आणि संदीप बाबू जाधव व्यासपीठावरती दाखल झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेची ग्रँड फिनालीची मॅच, शेवटची मॅच. आणि या मॅच साठी जे 2 संघ मैदानावरती आहेत, एका बाजूला आपण पाहताय श्यामनगर टायटन्स आणि त्यांच्या बरोबरीने श्यामनगर विराट, हे 2 संघ मैदानावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये श्यामनगर विराट या संघानं बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा लगावल्या. 16-17 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि ते 17 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता मात्र श्यामनगर टायटन्स हा संघ मैदानावरती येईल. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल? येणाऱ्या 18 बॉल मध्ये 17 धावा चेस होतील की 18 बॉल मध्ये 17 धावा डिफेन्स होतील? आणि कोणता संघ या स्पर्धेचा अर्थात श्यामनगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2 पर्व 2चा विजयाचा मानकरी ठरेल? याच्या मात्र मी म्हणेल की आता नजर लागून असेल सर्व क्रीडा रसिकांना देखील. कारण शेवटच्या मोमेंट मध्ये आपण येऊन थांबलोय. या स्पर्धेची अगदी काही शेवटची षटकं बाकी आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून ही स्पर्धा आपण पाहताय. आणि अगदी शेवटच्या मोमेंट मध्ये इथून जे 18 बॉल आहेत ते 18 बॉल डिसाइड करतील श्यामनगर टायटन्स की श्यामनगर विराट्स. कोणता संघ पर्व 2चा विजेता राहील? चला दोन्ही संघाला विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती आपले मॅच पाहण्यासाठी उपस्थित झालेत. त्याच्यामुळे वेळ न घेता प्लीज मॅच लगेचच ऑन करा.
आपली फायनलची मॅच पाहण्यासाठी जे प्रमुख अतिथी मान्यवरती आहेत ते खास करून उपस्थित व्यासपीठावरती आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला विनंती असेल की जास्त अधिकचा वेळ खर्च न करता प्लीज मॅचला लगेच सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते बॅटिंग करणाऱ्या शामनगर टायटन्स या संघाकडून. चला येणारे 18 बॉल आहेत, त्याने 18 बॉल मध्ये आता 17 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा आयकॉन शामनगर विराट संघाकडून सिद्धार्थ सुशांत आले. ते लेट्स प्ले मॅचला होती सुरुवात. समोर आहे शबरीश, नॉन सायकेनला रोहन. ही जोडी मात्र दाखल झाले. पहिला बॉल बाहेर आहे. तर सन्माननीय मंदारजी मोरे साहेब शाखा क्रमांक 74 चे शाखा प्रमुख हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं या शामनगरच्या दुसऱ्या चॅम्पियन्स लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मागचे 2 चेंडू जर पाहिले तर पहिला बॉलवरती वाईड होता, दुसऱ्या बॉलवरती वाईड आला आणि इक्वेशन या मॅच मध्ये आहे 18 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 18 and 15 हे इक्वेशन हे समीकरण शिल्लक राहिले या मॅच मध्ये. 18 मध्ये 15चं समीकरण कोणता संघ जिंकेल. एका बाजूला शामनगर टायटन्स आणि शामनगर विराट या दोन संघामधील ही शेवटची झुंज, शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये ही शेवटची इनिंग. आणि पहिला ओव्हर घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती शामनगर विराट संघाचा आयकॉन खेळाडू सुशांतला पाहत आहे. दुसऱ्या बाजूला शबरीश आहे. शबरीशच्या बरोबरीने रोहनी आलेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो काही शबरीचा आपण खेळ पाहिलाय अतिशय लाजवाब. आणि मी म्हणेल की पहिल्या 2 बॉलवरती ज्या अतिरिक्त 2 धावा आल्या तिथून आता कमबॅक करायचं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात शामनगर विराटलाही. सुशांतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पहिले 2 बॉल बॅट पासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथून दोन्ही बॉलवरती अपयश आलंय. म्हणजे एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 धावा या संघाच्या टोटल मध्ये ऍड झालेत. आता टार्गेट या मॅच मध्ये 18 आणि 15 डॉट बॉल करायचे, तिथून एखादी विकेट मिळवायची आहे विराट शामनगर या संघाला. कमबॅक करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो चांगले बॉल ही मैदानावरती डिलिव्हर करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला शबरीश याच्यावरती खास करून नजरा असेल प्रेक्षकांच्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ. हा बॉल, या बॉलवरती पहा ऑन साइडला फटका येतोय. स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट. म्हणजेच घोषांकित झोन मधून हा बॉल जो आहे त्या बॉलवरती आले सिंगल रन. पहिला 2 बॉलवरती 2 एक्स्ट्रा रन्स आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती कमबॅक सुशांतचा झाला. हा बॉल ही बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल सांगतो आणि तो व्हाईटचा इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. म्हणजे एक एक्स्ट्रा धाव ही संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. रणसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फिनालीचा हा सामना इथे कट केला. बॉलला पॉइंट मधून खेळून काढले. शबरीशची ओळख आहे. ज्या रेंज मध्ये हा बॉल येईल शबरीशच्या रेंज मध्ये अगदी धावा काढण्यासाठी निश्चितपणे एका प्रकारे क्लासिकल स्ट्रोक संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण शबरीश कडूनही पाहिले. तिथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल धावाली. रणसंख्या 4 या आकड्यावरती. सुशांतचा पुढचा बॉल बॅटचा खाली बॉल होता. पुन्हा एकदा गॅप मधून खेळून काढलाय. म्हणजेच घोषांकित झोन मध्ये एक धाव आहे. ती मात्र मी म्हणेल की टायटन्स संघाच्या विजयामध्ये मी म्हणेल की निश्चितपणे थोडस मदतगार ठरणार आहेत. कारण धावांचा डोंगर थोडासा कमी आहे, बॉल जास्त आहे, त्यामध्ये आलेले एक धाव. पुन्हा एकदा ही शबरीची खासियत आहे. प्रत्येक बॉलला अगदी अचूक रेंज मध्ये खेळणं, अचूक झोन मध्ये खेळणं हे आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ पाहिलेला आहे. आणि इथून एक धाव येत असताना रणसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीटेड ऑफ 4 बॉल्स. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा झाला आतापर्यंत 7. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर सुशांत थोडासा महागडा ठरलाय. सुशांतला डॉट बॉल डिलिव्हर करणं निर्णायक राहणार आहेत. कारण शेवटच्या मोमेंट मध्ये आपण आलोय. संपूर्ण दिवसभराची ही मेहनत आहे आणि इथे तुम्ही केलेली एक चुकी आहे ती मात्र तुम्हाला या चॅम्पियन्स ट्रॉफी पासून माघारी घेऊन जाईल. त्याच्यामुळे चुका टाळायच्या. एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती आणि त्या चुकीनं टाळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल का. यावेळी पुन्हा एकदा घोषांकित झोन मध्ये बॉल निघून गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट होते आणि सिंगलच्या साह्याने रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावा झाल्यात 8.
13 मध्ये 9 करायचे आहेत. येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे आहेत 9 आणि 13ला 9 मध्ये रोखण्यासाठी श्यामनगर विराट काय रणनीती आखेल. शबरीचा पुढचा बॉल टॅप केले, बॉल निघून जातोय घोषांकित रिझन मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा झाल्यात 9, येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे 8. 9 झाल्यात, 12 मध्ये 8 करायचे आहेत. टार्गेट आहे या मॅच मध्ये 17 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय श्यामनगर टायटन्स या संघाचा, कारण 8 धावा आतापर्यंत 9 धावा माफ करा स्कोर कार्ड वरती लगावण्यात तो संघ यशस्वी झालाय. सेकंड ओव्हर साठी सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन चैतन्य याला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय. हे षटक निर्णायक आहे. इथे जर चैतन्यने उलटफेर केला म्हणजे चैतन्यने इथे जर डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड केले, थोडीशी उलटफेर केला तर या मॅच मध्ये नक्कीच प्रेक्षकांना एक बिग बॅटल मॅच देखील पाहायला मिळेल. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला हे शिकवतो की कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. मैदानावरती लढणं गरजेचं आहे, धडपडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मैदानावरती प्रयत्न सुरू आहेत. येणारे 12 बॉल आणि आता 8 धाब्यांची गरज. इथे नो बॉलचा सिग्नल आलाय. गोशांकित नो बॉल नाहीये म्हणजे गोशांकित झोन मध्ये बॉल निघून गेला. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं रणसंख्या ती डबल डिजिट मध्ये प्रवेश करते म्हणजे जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 11 मध्ये 7चं समीकरण आहे. येणारे 11 बॉल करायचे 7. चैतन्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आता क्षेत्ररक्षक सजावट जर पाहिली तर थोडेसे जवळ क्षेत्ररक्षक बोलवले जात आहेत कारण प्रेशर बिल्ड करायचं आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. चैतन्याचा पुढचा बॉल टॅप केलाय. यावेळी ही सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 10 मध्ये 6चं समीकरण आहे. येणारे 10 बॉल करायचे त्या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 6 धावा. 1.2 चेंडूचा खेळ जवळजवळ संपवला गेला या षटकातील. चैतन्य राऊंड द विकेटने पुन्हा एकदा इन ऍक्शन. फुल टॉस बॉल अगदी वेल पनिश, चांगलं पंच केल्या बॉलला कारण क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो चुकीला माफी नाही. फुल टॉस बॉल आला त्याला वरती पनिशमेंट ही दाखवली आणि एका धावेने संघाचं स्कोर कार्ड आहे तो पुढे जाऊन ठेवला 12 या आकड्यावरती. 9 मध्ये 5चं इक्वेशन आहे. येणारे 9 चेंडू 5चं गणित सोडवायचं आहे. एका बाजूला थांबवायचं आहे, दुसऱ्या बाजूला ते करायचं आहे. टॅप केलं पुन्हा एकदा टॅप केलं. इथून एक सिंगल धाव पुन्हा एकदा बॉलवरती कंप्लीट होईल. रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. 13 ऑन दी स्कोर कार्ड. येणारे 8 चेंडू आणि करायचे आता मॅचला जिंकण्यासाठी 4 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स म्हणजे संधी मिळाली की ती संधी तुम्हाला ग्रॅप करता आली पाहिजे. तुम्हाला जे जाळं आहे ते मैदानावरती अचूक विणता आलं पाहिजे. इथे पुन्हा एकदा टॅप केले, बॉल पुन्हा एकदा मागे निघून जातोय. एका धावेने नुकसान नाहीये म्हणजे प्रतिस्पर्धी संघ आहे तो थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे आणि सध्याच्या घडीला ती जी आघाडी आहे ती आघाडी आहे ती प्रत्येक बॉलवरती पुढे जात असताना आपण पाहताय कारण समीकरणात येऊन थांबलंय 7 मध्ये 3. 1 टू गो या षटकातील शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले, मोठा फटका आलाय. बॉल मात्र 2D मध्ये निघून गेला म्हणजे 2 धाव्या या बॉलवरती येतील आणि इथून षटक क्रमांक 2 संपवलं गेलंय. आता येणारे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 1 धाव करायचे. 6-1 कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे 6 मध्ये 1 करायचे कंपल्सरी. 6 मध्ये 1 रोखली जाईल का? रितेश आहे आता गोलंदाजी ट्रॅक वरती. अभी नाही तो कभी नाही. आता करायचं नाही तर 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहायची आहे श्यामनगर विराटला. 6 मध्ये 1 शबरी सारखा एक मातबर खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आहे आणि जवळजवळ मी म्हणेल की या मॅच मध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक राहिले. श्यामनगर टायटन्स विजयाच्या दृष्टीनं, विजयाच्या बाजूनं, विजयाच्या दिशेनं थोडासा अग्रेसर होतोय. 6 मध्ये 1 रितेश राऊंड द विकेट न व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर. हलक्या हाताने शेअर केलंय आणि या स्पर्धेचा श्यामनगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2 मधील विजयाचा मानकरी ठरलाय. विजयाचा शिल्पकार म्हणजेच विजयाचा अगदी प्रमुख दावेदार श्यामनगर टायटन्स. टायटल जिंकणारा या स्पर्धेचा हा संघ ठरलाय.